नमस्कार, मी हर्षदा. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करत आहे ऑक्टोबर महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता. सुरुवातीला ठळक बातम्या. वाचन दिनाच्या निमित्ताने साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय ब्रेल वाचन महास्पर्धा संपन्न. जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन. अंध कल्याणासाठी नोडा इंडिया या संस्थेच्या दृष्टिहीन कलाकारांनी सजवली सुश्राव्य गीत मैफिल. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने ब्रेल मराठी निबंध स्पर्धा आयोजित. सूरसंगीत म्युझिकल ग्रुपच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गीत गायन स्पर्धेचे आयोजन. AICFB या संस्थेच्या वतीने ब्रेल मराठी निबंध स्पर्धा आयोजित. आणि महाराष्ट्रीयन क्रिकेटर श्रीयुत अमोल करचे यांची जिल्हा क्रीडा प्रशिक्षक या सरकारी पदावर नियुक्ती. आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र. जागतिक अंध दिन आणि वाचन दिनाचे औचित्य साधून साहित्य उत्सव परिवाराकडून ब्रेल वाचन व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमधील ब्रेल मुद्रित साहित्याचे अभिवाचन करतानाचे व्हिडिओ शूटिंग करून स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी पाठवायचे होते. सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, ज्यात वय वर्ष 6 पासून 60 पर्यंत प्रत्येक वयोगटातील दृष्टिहीन व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेची संकल्पना आणि आर्थिक पाठबळ शिक्षणतज्ज्ञ श्रीयुत योगेश चौधरी यांनी उपलब्ध करून दिले, तर स्पर्धेचे परीक्षण श्रीयुत हरीश मुन्ने नागपूर आणि श्रीयुत किरण चौरे मुंबई यांनी केले. परीक्षकांकडून सनद देशपांडे, कस्तुरी भोसले आणि बेबी मोरे यांना क्रमशः प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आले, तर 2 विशेष पारितोषिके आणि 5 प्रोत्साहनपर पारितोषिके देखील देण्यात आली. त्याचप्रमाणे सदर स्पर्धेचे व्हिडिओज साहित्य उत्सव परिवाराच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले असल्याने सर्वाधिक यूट्यूब लाईक्सच्या आधारावर देखील 5 विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. 50 स्पर्धकांपैकी 15 स्पर्धकांना पारितोषिके मिळाल्याने स्पर्धकांमध्ये देखील आनंद व्यक्त झाल्याचे दिसून आले. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जागतिक अंध दिन आणि वाचन प्रेरणा दिन अर्थात 15 ऑक्टोबर 2024 रोजी झूम मीटिंग ॲप्लिकेशन आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी ब्रेल वाचनाबाबत जनजागृती व्हावी आणि ब्रेलमधील दर्जेदार साहित्य लोकांनी वाचनासाठी निवडावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्रीयुत योगेश चौधरी सरांनी नमूद केले, तर साहित्य उत्सव परिवाराकडून वाचन चळवळीसाठी अशाच अनेक उपक्रमांची आखणी भविष्यातही केली जाईल, असे साहित्य उत्सव परिवाराचे संस्थापक श्रीयुत मनोज आहेर यांनी प्रतिपादित केले. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीने जागतिक अंध दिन आणि वाचन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दृष्टिहीन व्यक्तींकरिता खुल्या गटासाठी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये 30हून अधिक दृष्टिहीन व्यक्तींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण श्रीयुत विजय गुजर यांनी केले, तर प्रथम क्रमांक किशोर कांबळे, द्वितीय क्रमांक सहना अन्निगिरी, तृतीय क्रमांक चंदा जैतगुडे, तर बेबी मोरे आणि अनंत सानप यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून विजय संपादन केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 15 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी आभासी माध्यमावर आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील अनेक अंध बांधव ऑनलाईन स्वरूपात या कार्यक्रमाला उपस्थित होते. पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीयुत मनोज आहेर यांचे वाचाल तर वाचाल या विषयावर
अभ्यासपूर्ण असे व्याख्यान आयोजित करण्यात आले. उपस्थितांनी या व्याख्यानाला कमालीची पसंती दिली. संघटनेच्या जिल्हा शाखेमार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक अंधबांधवापर्यंत पोहोचता यावे म्हणूनच हा ऑनलाईन स्वरूपातील कार्यक्रम आम्ही आयोजित केल्याचे शाखेचे महासचिव रियाज तांबोळी यांनी सांगितले. तर भविष्यातही असे उपक्रम आयोजित करून दृष्टिहीन व्यक्तींच्या कला, साहित्य, संस्कृती अशा विविध गुणांना वाव देणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे. जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेच्या वतीने आंबेडकर गार्डन मंगल कार्यालय, धाणोरी, पुणे येथे 250 अंध व्यक्तींना पांढऱ्या काठ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. साधू आणि ट्रस्टकडून या पांढऱ्या काठ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. या प्रसंगी युनियन बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती रंजनी मॅडम तसेच उद्योजक श्रीयुत संजय शेलार हे उपस्थित होते. अशा कार्यक्रमांतून दृष्टिहीनांच्या चलनवलनाबाबत जनजागृती व्हावी हा आमचा हेतू असल्याचे शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी प्रतिपादित केले. या कार्यक्रम प्रसंगी शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून पांढऱ्या काठीबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने PR पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माहेश्वरी भवन अमरावती येथे संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबईच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी मित्रधाम सभागृह परळ पूर्व मुंबई येथे जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण 250 अंध बांधवांना पांढरी काठी आणि आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी लायन्स क्लब नाशिक येथे जागतिक पांढरी काठी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजू अंध बांधवांना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले तर स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या दृष्टिहीन बांधवांना मदतही करण्यात आली. आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेच्या वतीने निधी संकलनाच्या उद्देशाने दिनांक 19 ऑक्टोबर 2024 शनिवार रोजी नोडा इंडिया या संस्थेच्या अंध बांधवांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. पुणे येथील अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहात संपन्न झालेल्या या ऑर्केस्ट्रात 20हून अधिक अंध कलाकारांनी आपल्या कलागुणांचे बेहतरीन असे प्रदर्शन केले. या प्रसंगी 1000हून अधिक श्रोत्यांनी उपस्थित राहून कलाकारांच्या कलागुणांना भरभरून प्रतिसाद दिला. यातून अंध कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे आणि त्याद्वारे निधी संकलन करणे हा हेतू साध्य झाल्याचे शाखेचे अध्यक्ष श्रीयुत जनार्दन कोळसे यांनी सांगितले. तर कला ही दृष्टिहीनांच्या व्यवसायाला उपयुक्त ठरू शकते हेच आम्ही यातून सिद्ध केल्याचे प्रतिपादन शाखेचे महासचिव श्रीयुत शिवाजी लोंढे यांनी केले. ब्रेल लिपीच्या शोधाला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेल मराठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा 2 गटांमध्ये घेतली जाणार असून स्पर्धकांनी आपले निबंध दिनांक 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवायचे आहेत. पत्ता: स्वागत थोरात, मुख्य संपादक, रिलायन्स दृष्टी, 1134,
ग्रीनफील्ड जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, पिन कोड 400093। द ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन अमरावती द्वारा संचलित सूरसंगीत म्युझिकल ग्रुपच्या वतीने राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। सूरसंगीत म्युझिकल ग्रुपच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आणि संस्थेचे संस्थापक श्रीयुत सुंदरलालजी श्रीवास्तव यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। ही स्पर्धा 2 गटांमध्ये आणि 3 फेऱ्यांमध्ये संपन्न होईल। स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला फॉर्म दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरणे आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे: 1. श्रीयुत NS इंगोले, संपर्क क्रमांक 9767990113। 2. करण पवार, संपर्क क्रमांक 9545227643। ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दृष्टिहीन व्यक्तींसाठी राष्ट्रीय मदनलाल खंडेलवाल ब्रेल निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। दृष्टिहीन शिक्षक श्रीयुत मदनलाल खंडेलवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रेल लिपीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते। ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा 2 गटांमध्ये घेतली जाणार असून स्पर्धकांनी आपले निबंध दिनांक 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवायचे आहेत। पत्ता: ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड, ब्रेल भवन, सेक्टर 5, रोहिणी, दिल्ली, पिन कोड 110085। क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र या संस्थेच्या अथक प्रयत्नांतून महाराष्ट्रातील दृष्टिहीन क्रिकेटर श्रीयुत अमोल करचे यांना जिल्हा क्रीडा प्रशिक्षक या सरकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। तर या होत्या ऑक्टोबर महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी। साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा। पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह। तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते। धन्यवाद। दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप। जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025। साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा। साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या। ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार।